नमस्कार, मी संतोष. गरजो तो महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये प्रथमतः आपलं स्वागत. आज महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाची वारे वाहत आहे. असेच वारे 2014 साली धनगर आरक्षणाची वाहत होते. आपण पत्रकार असताना देखील आपणावरती गुन्हा दाखल झाला होता, त्याबद्दल काय सांगाल? सर्वप्रथम मी गरजो तो महाराष्ट्र या चॅनलचं आभार मानतो. आणि आज 2014 सालाला बरोबर 10 वर्ष पूर्ण होतात. इथं 2014 ऑगस्टमध्ये धनगर समाजानं एसटी मध्ये समावेश व्हावा यासाठी आंदोलन केलं होतं आणि हे आंदोलन खूप मोठ्या प्रमाणात झालं होतं. यामुळं या आंदोलनाला एक वेगळं वलय निर्माण झालं होतं. याचप्रमाणे आता देखील मराठा आरक्षण राज्यामध्ये आंदोलन चालू आहे. या मराठा आरक्षणाला ज्याप्रमाणे लोकांचा प्रतिसाद मिळतोय तशाच प्रकारचा प्रतिसाद त्यावेळी धनगर आरक्षणाला मिळत होता. आणि या धनगर आरक्षणामध्ये 8 ऑगस्ट 2014 साली शाईफेक घडली होती. इंदापूर तालुक्यातील भिगवण या ठिकाणी शाईफेक झाली आणि ही शाईफेक झाली होती नामदार हर्षवर्धन पाटील यांच्यावरती. आणि या शाईफेकीमध्ये मी पत्रकार म्हणून बातमी कव्हर करायला गेलो असताना या ठिकाणी यामध्ये मला देखील घेण्यात आलं, माझ्यावरती देखील गुन्हा दाखल करण्यात आला आणि हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. मात्र या गुन्ह्यात मला का घेण्यात आलं तर माझा असा काय असा आहे की या प्रकरणामध्ये मी पत्रकार असताना फोटो काढले होते शाईफेकीचे आणि हे फोटो सर्वत्र पसरू नयेत, प्रसिद्ध होऊ नयेत यासाठी कदाचित माझा कॅमेरा जप्त करण्यासाठी पोलिसांनी मला देखील या गुन्ह्यामध्ये घेतलं होतं. आरक्षणाचा मुद्दा मोठा करण्यास राज्यकर्त्यांचा हस्तक्षेप आहे असं आपणास वाटतं? संतोषराव, हा प्रश्न अतिशय चांगला विचारलेला आहे. आरक्षणाचा विषय हा 30-40 वर्षांपासून गाजतोय. नवीन आरक्षण, नवीन समाज मागत आहेत. मात्र या मुद्द्यांचं राजकारण करण्यातच राजकीय व्यक्तींना अधिकचा फायदा होतोय हे जाणवल्यामुळे राजकीय व्यक्तींनी आरक्षणाचं राजकारण कशा पद्धतीने करायचं हे चांगलंच ठरवलंय. आणि ज्या व्यक्तींना आरक्षण मिळू शकत नाही, कायद्यात बसू शकत नाही, अशा लोकांना त्यांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन जुलवत ठेवायचं, आरक्षण देतो असं सांगायचं आणि आरक्षण मागणी करा किंवा विरोधात असेल तर आरक्षण मागणी करायला बढावा देतात, सत्तेत असेल तर आम्ही देऊ, आम्ही करू, आम्ही शपथ घेऊ, अशा पद्धतीनं लोकांना फूस लावायची आणि आरक्षणाचा विषय हा विकासापेक्षा अधिकचा मोठा करायचा आणि त्यातच लोकांना जुलवत ठेवायचं. आजची राजकारण्यांची पद्धत झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. 2014 साली धनगर आरक्षण आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या युवकांच्या हाती काय लागले? संतोषराव, आपल्या राज्यातील युवकांची बेरोजगारी पाहिली तर निश्चितच अशा घटनांमुळेच वाढली असं मला म्हणायला अजिबातही अडचण नाही. याचं कारण असं आहे की आंदोलनांमध्ये अनेक गुन्हे दाखल झालेले युवक हे 10 वर्ष 20 वर्ष तसेच अडकून राहतात आणि त्यांच्या नोकरीचा विषय संपून जातो, त्यांच्या हाताला कसलंही काम मिळत नाही. तशाच पद्धतीनं 2014 साली देखील माझ्यासह हजारो युवकांवरती गुन्हे दाखल झाले आणि या गुन्ह्यांमुळं ते अद्यापही कोणत्याही शासकीय नोकरीला किंवा निमशासकीय किंवा कंपन्या देखील आजकाल सर्टिफिकेट मागतात की तुझ्यावर गुन्हे दाखल नाहीत हे सर्टिफिकेट घेऊन ये. याच्यामुळं कसल्याही पद्धतीच्या त्यांच्या हाताला काम मिळत नाही आणि यामुळं अनेक युवक हे बेरोजगार आहेत. या माझ्यासह अनेक युवक हे बरेच कामासाठी झटपटतात, मात्र तशा पद्धतीचं काम कोणाला मिळत नाही आणि लोक बेरोजगार झालेला आपल्याला पाहायला मिळतंय. याला सर्वस्वी संपूर्ण राजकारण जबाबदार आहे असं मला म्हणावं वाटतं. धनगर आरक्षणाचा सर्वाधिक राजकीय फायदा कोणाला झाला असं आपल्याला वाटतं? धनगर आंदोलनाचा राजकीय फायदा 2014 सालापासून आदरणीय देवेंद्रजी फडणवीस हे सत्तेत आहेत. आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांच्या 2.5 वर्ष वगळता सत्तेत असणारे देवेंद्र फडणवीस यांना अधिकचा फायदा किंवा भारतीय जनता पार्टीला त्याचा अधिकचा फायदा झाला हे सर्वोत्परी आहे. सर्वांना हे माहिती आहे. भारतीय जनता पार्टीनं आमच्या आंदोलनाच्या बदल्यात आम्हाला काय दिलं तर एक आमदार दिला, एक मंत्री दिला, 2.5 वर्षानंतर पुन्हा एक मंत्री दिला, एवढ्यावरती बोळवण केली आणि धनगर आरक्षणाचा बोजवारा करून टाकला. धनगर आरक्षणाचा सर्वाधिक फायदा कोणाला झाला तर तो आदरणीय देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टीला झाला असा माझा स्पष्ट आरोप आहे. आणि यावरती कोणाला उत्तर द्यायचं असेल तरी त्यांनी द्यावं, मी त्यांच्याशी डेबिट करायला तयार आहे. मात्र याच्या दुसरी बाजू मला सांगायला अतिशय आनंद होईल की ज्यावेळी धनगर समाजाला आरक्षणाची गरज होती त्यावेळी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी एनटी मध्ये धनगर आरक्षण दिलं
आणि त्यावेळी भटक्या विमुक्त जाती जमातीमध्ये धनगर समाजाला समाविष्ट केलं आणि त्याचा फायदा अनेकांना झाला. अनेक लोकांना यामुळे नोकऱ्या लागल्या, अनेक लोकांना याचा फायदा लाभ घेता आला. जिल्हा परिषदेची योजना असतील, महाराष्ट्र शासनाचं अनुदान असेल, हे भटके विमुक्त जाती जमातीत समावेश झाल्यामुळं घेता आलं. यामुळं आदरणीय पवार साहेबांनी कधीही आरक्षणाचं राजकारण केलं नाही. मात्र आरक्षणाचा सर्वाधिक फायदा, गैरफायदा मी म्हणेन, गैरफायदा कोणी घेतला तो आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतलाय असं मला वाटतं. आणि इंदापूर तालुक्यात या आंदोलनाचा राजकीय फायदा कोणाला झाला असं आपल्याला वाटतं? इंदापूर तालुक्यात धनगर आणि मराठा हे सर्वाधिक लोकसंख्या असलेले समाज आहे आणि यामध्ये आत्तापर्यंतचा इतिहास पाहता धनगर आणि मराठा हेच या ठिकाणी आमदार झालेले आहेत. 2014 साली धनगर समाजाचं जे आंदोलन झालं यामुळं 20 वर्ष सत्तेत असलेले हर्षवर्धनजी पाटील साहेब हे सत्तेतून खाली आले आणि धनगर समाजाचे असलेले दत्तात्रय भरणे हे आमदार झाले. यामुळे स्पष्टच आहे की याचा फायदा हा दत्तात्रय भरणे यांना झाला आणि दत्तात्रय भरणे हे निवडणुकीमध्ये अतिशय थोड्या फरकानं विजयी झाले आणि नंतरही दुसऱ्या 5 वर्षात त्याच पद्धतीने ते निवडून आले. यामुळे या आंदोलनाचा 10 वर्ष फायदा कोणाला झाला असेल तो आदरणीय दत्तात्रय भरणे साहेबांना झाला असं मला वाटतं. शाईफेक आंदोलनात झालेल्या गुन्ह्यांचे पुढे काय झाले आणि समाजाच्या हाती काय लागले? संतोषराव, शाईफेक प्रकरण हे न्यायप्रविष्ट आहे आणि 10 वर्षांपासून यामध्ये गुन्हे दाखल झाल्यानंतर सर्वच युवक हे न्यायालयामध्ये हेलपाटे मारत आहेत. आता पुढं काय झालं असं सांगायचं तर ते